हरिओम. आज शनिवार 8 मार्च 2025 फाल्गुन. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या आजच्या भागामध्ये आपल्याला सांगणार आहेत की प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. ऐकूया त्यांचे विचार. सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा. आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल. संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झालं, मुलं बाळ झाली, घरदार केलं, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवं असं वाटतच आहे. हे आपलं हवे पण केव्हा संपणार? आपण नोकरी करतो, कोणी वकिली, कोणी डॉक्टर की नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करत नाही, किंवा अशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकिली तो करत नाही. म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणी आपापलं कर्म केवळ त्या कर्मासाठीच करत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल ह्या ईर्षेने तो ते करत असतो. परंतु आपण पाहतोच की सर्व काही केलं, आयुष्यही संपलं, तरी काहीतरी करण्याचं राहूनच जातं, त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्या पुढे काही करायचं उरलं नाही असं काही वाटत नाही. आता काही एक नकोय, जेवढं आहे तेवढं त्यात समाधान आहे असं कधी वाटतं का? पुढे कसं होईल, हे सर्व टिकेल का, यात आणखी भर कशी पडेल, याची विवंचना कायमच. एखाद्याचं लग्न ठरलं, ते झालं की आता प्रपंचाची काळजी मिटली असं वाटतं का? लग्न झाल्यावर समजा 5 वर्ष मूल झालं नाही तरी हा काळजी करतोच, आणि समजा मुलं झाली तरीही याची काळजी आहेच. तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसं शक्य आहे? या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेलं समाधान कसं लाभेल? समजा एका वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत. जर कोणी म्हणालं की आता आणखीन 100 वेडे आले की एक शहाणा त्यातून निर्माण होईल, तर हे कधी शक्य आहे का? मनुष्याला किती असले म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान मानलं की जे आहे ते पुरणार. हरिओम. हरिओम तत्सत.